ह्या कोकरांना वगैरे खायला घातलेलं आहे आणि यांना सांगून जाते की तो ओरडायचं वगैरे नाही। तसंच आमची ही कोकरं आहेत ना, आम्ही बाहेरनं येसपर्यंत अजिबात ओरडणार नाही। इथून कोण जात असला तरी पण त्यांना माहीत नाही पडायचं की इथं मेंढरं आहेत। तसंच आम्ही इकडेही ह्यांनाही खायला घातलेलं आहे आणि की बाहेर जाणार आहोत म्हणून जास्त प्रमाणात खायला घातलेलं आहे ह्याला आणि ही पण व्यवस्थित खात आहेत। आणि हा आमचा पाखऱ्या बघा, हा काय सुधारायचं म्हणजे ह्याच्यात हाईच नाही की हा सुधरू शकतो असं वाटत नाही। पण थोडे दिवस मेंढरांनी मारलं तर आता 2-3 दिवस तो मागे राहून व्यवस्थित गव्हाणी शिस्तीत खातो, पण पुन्हा हाय तेच चालू असतं त्याचं। आणि आमच्या ह्या सर्जा राजाचं अजिबात काही टेन्शन नाही, पण तो लाडका होता म्हणून तो बिघडलेलाच आहे बघा। आता पण त्याला सुद्धा खाऊन देत नाहीये, ढकलाढकली चालू आहे। पण हे दोघं खूप शिस्तीत आणि व्यवस्थित बाहेरनं खातात गव्हाण्यांमधनं, अजिबात काही नाटक करत नाहीत, पण हा मात्र सुधरत नाही। आज आपण थोडं निसर्गात आलेला आहे आणि आपल्या कामातनं थोडासा टाइम काढून फिरायचं, एन्जॉय करायचं आहे। तसंच आता तुम्ही बघू शकता तो धबधबा 2 स्टेटमध्ये आहे। कारण की कसं आहे की आता तुम्हाला वाटेल की वरनं पाणी डायरेक्ट असं खाली येत आहे आणि वरती काहीच नाही, तर असं काहीच नाही आहे। तर वरती सुद्धा रस्ता आहे, तिथंही पर्यटक फिरायला वगैरे येतात आणि तो वरनं 2 स्टेजमध्ये आहेत। वरती पण तेवढाच आहे, खालती पण तेवढाच आहे। खालती दिसतोय तो मोठा थोडा दिसतोय आणि वरती पाणी वगैरे साचतं, पर्यटक फिरायला येतात तिथे खूप। आत्ता पण पर्यटक आहेत तिथे, पण कसं आहे ना, प्रत्येक म्हणजे जो फिरायचं स्थळ असतं ते म्हणजे धोकादायक असतं। तसंच हा पण धोकादायक आहे। इथं पण काही घटना घडलेल्या आहेत, नाही असं नाही आहे। कधी कधी म्हणजे समजा जास्तच पर्यटक वाढलेत तर पोलीस पारा सुद्धा असतो। पण कशासाठी असतं की जी फिरणारी येतात त्यांना हे एन्जॉय करूसा वाटतो, पण एन्जॉय करताना तिथली जी रहिवासी सांगतात की इथं असं फिरून म्हणजे पाणी वगैरे घसरतं, ते तिथल्या म्हणजे फिरणाऱ्या पर्यटकांनी बघितलं पाहिजे, ऐकलं पाहिजे। कारण की कसं असतं, तुमच्या जीवाला धोका होऊ नये ह्याच्यासाठी तिथले रहिवासी सांगत असतात। पण काही लोक कसे करतात की अनदेखा करतात, ती जीवाची हानी करून घेतात। मग असं नाही, जिथे पण आपण फिरायला जाऊ आणि पर्यटक म्हणजे म्हणून आपण आता धबधबा वगैरे खूप मजा वाटते पाणी वगैरे अंगावर पडल्यावर, पण तिथेही धोका असतो प्रत्येक ठिकाणी। म्हणून काळजीपूर्वक करावे, आपला जीव जपून आपलं सर्व फिरणं करावं। तसंच आता हा जो धबधबा खाली आलेला आहे तिथे वरती मस्त अगदी डांबरी रस्ता, लोक वगैरे फिरतात। तसंच हा खाली आहे तो मोठा दिसतोय। तसंच वरती जो डोंगराच्या इथं पट्टा आहे, वरचा जो सपाटी आहे तिथे जो एक क्षेत्र आहे, मोठा क्षेत्र आहे, त्या क्षेत्रात समजा जर पाऊस जोरात पडला, इकडे कुठेही नाही पडला आणि त्या क्षेत्रात जर पाऊस जोरात पडला तर अचानक ह्या धबधब्याला पाणी वाढतं। मग कसं असतं, फिरणारी जी येतात पर्यटक, त्या पर्यटकांना माहीत नसतं की अचानक पाणी कसं वाढतं, पण इथली जी रहिवासी असतात त्यांना माहीत असतो कधी जोराचा पाऊस झाला तिथे तर पाणी वाढतं, त्यासाठी काळजी घ्यायला सांगतात। मग काही जे आहेत ते अनदेखा करतात। मग आता जो त्याच्या वरचा जो पट्टा आहे तिथं जर जास्त प्रमाणात झालं तर अचानक आपल्याला न कळत पाणी तिथं वाढला जातो आणि मग जीवहानी होते। त्याच्यासाठी प्रत्येकाने फिरावं, काळजी करून फिरावं। आणि आपला हा आमचा जो निसर्ग आहे हा मी थोडासाच दाखवते, पूर्ण दाखवत नाहीये, कारण की आपल्याला थोडासा टाइम आहे फिरायला, त्याच्यात हा थोडासा निसर्ग। पण आमच्या इकडचा हा जो निसर्ग आहे अगदी म्हणजे ना मनाला शांत एकदम, म्हणजे जे काही लोक टेन्शनमध्ये असतात त्यांनी इकडच्या अशा नजाऱ्यात यावं, त्यांना रिलॅक्स होऊन जातील अगदी। आणि खरंच आमच्या इकडचं जो वातावरण आहे मस्त वाटतं बघायला। आता हा धबधबा आहे तो आमच्या इथलाच आहे, पण कसं आहे ना, जो वरचा धबधबा आहे तिथंच जाता येतं पर्यटकांना, फिरता वगैरे येतं। पण ह्या खालचा जो धबधबा आहे तिथं अजून सोय नाही झाली आहे आणि ह्या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी गावकरी प्रयत्न करत आहेत, रस्ता वगैरे चालू आहे तिथे। आणि हा धबधबा रस्त्याने तिथनं जातेवेलीच आहे आणि रस्त्यानं अगदी स्पष्ट दिसतं, बाजूलाच आहे त्यामुळे। आणि पूर्ण पांढरं शुभ्र जसं दुधासारखाच दिसतंय, तिथं चांगलं पांढरं शुभ्र फ्रेश पण येतं आणि स्वच्छ पाणी आहे। आणि इथे माणसाची पर्यटक येतात ते फिरताना असे ही सगळे रस्त्याचे जे धबधबे आहेत तेही एन्जॉय करतात। आणि आमच्याकडे म्हणजे निसर्गाचं एक देणगत खूप चांगली आहे, वरदान म्हणूनच हे सर्व इकडे आमच्याकडे प्रत्येक ठिकाणी धबधबे दिसतात, छोटे असू दे मोठे असू दे, त्यामुळे पर्यटक खूपच आनंदाने इकडे फिरतात वगैरे।
काही ठिकाणी कसं होतंय की पाऊस वगैरे कमी पडतं आणि असे पाणी वगैरे बघायला सहसा लवकर भेटत नाही, पण आमच्या इकडे जंगल वगैरे असल्याने थोडा जरी पाऊस झाला तरी असं सर्वीकडे हे धबधबे दिसतात, हिरवंगार, आणि त्याच्यात असं पांढरं शुभ्र वाहणारे पाणीही खूप छान वाटतं. आणि हा जो धबधब्याच्या खाली गाव आहे त्याचा हा निसर्ग आहे. धुके नसल्यामुळे खूप छान दिसत आहे. हिरवगार तांबडी माती असा सुंदर असा निसर्ग दिसत आहे. आणि आमच्या इकडचं फिरायला पण या.